काळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. आणि हे तिन्ही पार्टीनं मग 3-3 मिनिटं बोलायला प्रयत्न केली. एखाद्या वेळेस लारांग होत म्हणून संधी दिली. आणि दुसरं बात असं की हे तिन्ही पार्टी मग एक खेळ असो तयार करतो. हे तिन्ही पार्टी न्याय देवा 3 प्रकारे लोकस. पहिलो प्रकार जे सर तू विधी विधान सर जे विधान मंडळ में बोले वाढलो करायचं वो न्याय दे सकत ही एक पहिलो न्याय देरो घटक आहे. दुसरो घटकचं जे ज्युडिशियल सिस्टम में काम करावं हमारा नाही सायबेसरिकचं ये लोक न्यायाधीश न्याय मंडळ में रिट पिटिशन दाखल करून अपील करून वगैरे वगैरे. आणि तिसरो जे घटकचं जे सर्व भेटेचा उचा आपण जनता दरबार मला वाटायचं की न्यायालयीन लढाई संसदेर लढाई सर्व आपण भेटे करूचा असो मार प्रायमा फेसी ओपिनियन्स. जरी आपण सुरुवातीलाच कोर्टे जायचं कारण वाचली ती आपण एखादी वकील ना करायचं आपण जज साहेब खूप मला वाटतं आपण तिसऱ्या ऑप्शन आहे मामिला आणि तिसरं ऑप्शन जे सर खास करून महात्मा गांधी, भगतसिंग, महाराष्ट्र में लोकमान्य टिळक, आगरकर वगैरे हे करले. भूत भविष्य वर्तमान की थोड़ा है थोड़े से भूतकाळ 2-3 मिनटे होगी. एक्चुअली में अपन ट्राइब्स हा ये अनादि पुरावा देशे माही आपले समाज यात्रा आदिम साजेर पुरावा ये देश में भील जमातीन सुद्धा छे. म्हणजे जे भील छे म्हणजे शेती बॅकवर्ड ट्रायबल जनताचा भील वर सुद्धा रेकॉर्ड आपल्या यात्रा छे यात्रा रेकॉर्ड आपण म्हणजे मकाले एक वीडियो में एआई बेसिस सेक्रेटरी कर दिलो की आईने बरी थिले थणी तो 1871 क्रिमिनल ट्राइब एक्ट स्थान जत्रा भी ऑफिशियल रिकॉर्ड देखो तो मार्को पोलोर देखो ट्रैवलर देखो वास्को डी गामा देखो कोई जत्रा इंटरनेशनल लेवल ट्रैवलर भी है क्या राइटर भी है क्या जे कोई भी एंथ्रोपोलॉजिस्ट भी है ये से बंजारा एज अ ट्राइब कर के मिले दोनों कोई कास्ट के मिले कोई किंवा उन्हें कोई कम्युनिटी कर के मिले कोई अब वो ज्यादा रेफरेंस जातो परंतु खास ऑफिशियल रिकॉर्ड जे सर 1853 ती आपण चालू होतं आणि तो 1827 रो पहिलो गॅजेट प्रसिद्धचं अलाहाबाद वर मी सुद्धा बंजारा ॲज अ ट्राईब करताना वो अलाहाबाद रे कास्ट सेन्सस कोणी होते एक सर्वे म्हणून जोर मी केले 1852 रो शेती पहिलो रेकॉर्ड मिळाचं जना रेल्वे तयार करली होती किंवा ये देशमय लॉर्ड मॅकॅलेरो एज्युकेशन पॉलिसी होती जन आपले भाषा संदर्भे में एक सीपी बेरार साइड जो एक सर्वे मिळतो तो आपण गोरमाटी भाषिक जे लोक सर वरून भी वो ट्राइब करून केले 1852 में 1853 में जन रेल्वे आई तो वो शेती मोठो त्रास बंजारा ट्राइबल वेस्ट सकस कारण एक ओनोर भी एक ओपिनियन वो टाइम में केले 1858 आणि 1860 रो जे सीआरपीसी आणि आयपीसी वर मी सुद्धा बंजारा ॲज अ ट्राइब करून केले और नंतर 1871 शेती मोठं रेकॉर्ड जे पूर्ण इंटरनेट अवेलेबल की आपले सर्वच फक्त ट्राईब करून उल्लेख केले आणि गुन्हेगारी जातीचा उल्लेख केला. 1881 जे पहिले जनगणना बी जाती निहाय जनगणना व ब्रिटिश मी सुद्धा बंजारा लमानी लमान असे 3 नामचं मी सुद्धा ट्राईब करून उल्लेख आणि गॅजेटियरी संकल्पना यंग बेंगॉल गॅजेट करताना बंगाली म्हणजे 1757 क्लासिक उठावे तो टाइम शेती पहिलो जे गॅजेट प्रसिद्ध तो सुद्धा आपण ट्राय करून उल्लेख 1901 ती तो साधारणतः 1949 स्थानी म्हणजे हानू देखे तो सेवालाल महाराज खर्चायर बाद जे हैदराबाद प्रांतचं ही हैदराबाद प्रांत जो को सरेंडर करना के ते कंपनी सर ब्रिटिश गव्हर्नमेंट सर आणि वो दुय्यम काम करते ते ऑनररी प्रेसिडेंट जसं राजू नाईक साहेबचं जो ऑनररी प्रोव्हिन्शियल किंग करताना निजाम काम करतो तो मात्र ॲक्च्युअल रूल आहे तो गव्हर्नमेंट येरो ब्रिटिश कंपनी किंवा विक्टोरिया कंपनी दोनों सुद्धा से गॅजेट येऊन मी बंजारा ॲज अ ट्राईब करायचं आपण ते केले जाई राजन प्रो जाऊ ॲज अ गॅजेट करू तो ये गो थोडसे निजामकालीन रेकॉर्ड आणि ब्रिटिशकालीन रेकॉर्ड दुसरं रेकॉर्ड आवचा अब इंडिया बिकम इंडिपेंडन्स वेळेला जर 47 में इंडिपेंडन्स होतं तर 47 में एक ॲडॉक कमिटी बनायचं कॉन्स्टिट्यूशन बॉडी और मैं एक सत्यपाल सिंह करताना एक खासदार बिहार रो वो सुद्धा कॉन्स्टिट्यूशन रो जे ड्राफ्टिंग कमिटी और ॲडॉक मेंबर आहे तो काहीतरी सर आणि बिहार राज्य में बंजारा समाज सर शेड्यूल ट्राइबल रिजर्वेशन मागवतो और सोबत हानुक होतो की ये देश में अनेक स्टेटे में अनेक प्रोविंस में जे आजी स्टेट आहे कोणी सर इंडिया में ॲज ए इंडिया करता जसं निजाम द्यायचं वो सरेंडर भी होतोच कोणी कश्मीर भी सरेंडर भी होतो कोणी इंडिया में सर बरेच लोक जो पाकिस्तानी में जायला लागते काही लोक जो स्वतः इंडिपेंडंट मागते 512 संस्थान आहेत और 3 संस्थान ज्याचं आबेस्थानी भी येते कोणी हैदराबाद भी कोणी होतो जम्मू काश्मीर भी होतो कोणी असे काही स्टेटे में भी होतो कोणी तो ओनूर क्यों की बा अनेक स्टेटे में ही समाज ॲज अ ट्राईब करताना फ्रीली मूव करायचं वन एक रुपये रिजर्वेशन देऊन पहिल मागणी सत्यपाल सिंग यांची ॲक्च्युली जनता दलेरो को केरतरी बादेम खासदार हो बादेम पार्लमेंट भी और नंतर सरदार हुकुम सिंग पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट 1950
ये पर डिबेट करतो ना वो सुद्धा हरियाणा रे आणि हिमाचल रे पंजाबी गोरमाटी सर्व कसं बंजारा भंजरा आणि बंजार या नामेती नाळी नाळी समाजचं परंतु जरी नाळी नाळी नाम लिहिलं तो वनूर फक्त नॉमेन क्लेचर अलग छ वनूर सिम्टम्स कल्चर वगैरे से प्रिमिटिव्ह ट्रेड्स वनूर सुद्धा एक 1 रुपये वेतन रिझर्वेशन दो खास કરીને दी लोक जे कोरिकोर करताना जे आपले सर्व वन नेशन वन रिझर्वेशन जे आज संकल्पना केलीचा वर रूट वो टाइम वो दी लोक केले ये रोज आधार आहे आणि वसंतराव नाईक साहेब जो 5 जानेवारी 1950 में जन તમારા संविधान भी स्वीकृत कोणी होतं म्हणजे लागू कोणी होतं स्वीकृत होतो 1949 तो 5 जानेवारी 1950 में पहिलो गॅजेट नोटिफिकेशन सीपी एंड बेरा सेंट्रल प्रोविंस एंड बेरा स्टेट में पहिलो गॅजेट नोटिफिकेशन निकललो ऑफिशियली की वी हैव इंक्लूडेड बंजारा इन अ शेड्यूल ट्राइब ये 4 नंबर पर शेड्यूल ट्राइब में बंजारा होते इंक्लूड है बरोबर ये ती मोठो दुसरो पुरावा मन वाटणे की ये देशे में कुंचित छे अत्र ऑफिशियल गॅजेट नोटिफिकेशन रहेगा पचाव हैदराबाद गॅजेट है हैदराबाद गॅजेट 1948 में डिसॉल्व हो कारण हैदराबाद जो कायचं इंडिया में आओ म्हणजे वरते सणी स्वतः इंडिपेंडेंट है तो इंडिया में आओ म्हणजे मराठवाडा में जैसे मराठवाडा मुक्ती संग्राम जो आपण 17 सप्टेंबर रही करा तो 48 में वनूर भी संविधानेर कास्ट आणि ट्राइबेनुसार वो भी यादी तयार केली वो तो सुद्धा आपण शेड्यूल ट्राइब वो ले मेले ॲज अ सुगाळी करता हैदराबाद गॅजेट में 48 में अब 48 से 56 स्थानी दी एक वाका घडी एक तो 52 घडीचं पहिलं जनगणना सॉरी 51 जनगणना आणि 52 वसंतराव नाईक साहेब पहिलोना मेंबर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होतं मध्य प्रदेश प्रांत सीपी बेरा मध्य प्रदेश स्टेट में त्या विदर्भ वाचे तो वो रिक्वेस्ट करायचं की हा नोटिफिकेशन तो निकल पण हमारा लोग माला मग चीनी नोटिफिकेशन लाभ ले एजुकेशन में लोग एम्प्लॉयमेंट वाला कितीच माला चीनी कारण 1952 में डिनोटिफाईड करावे कारण बरेच जगह जो डिनोटिफाईड ट्राइब ही जे आपण सीपी ऍक्ट वर अंमलबजावणी होते जे ऑफिसर व्यक्ती तहसीलदार मॅजिस्ट्रेट वो करते थे आणि म्हणून ही गॅजेट नोटिफिकेशन निकलो जे अंमलबजावणी वो कर लेते तर 52 में डिनोटिफाईड किदे आणि 53 में एआयबीसी शेअर सर्व स्थापन किदे की म्हणून मला म्हणतो की मैं मर्यादित काम कर सकू जे राज्य पुरता पूरे देश में मग काम कर सकू कारण वन ही कल्पना की हैदराबाद एक केस स्टडी नाळीचं सीपी बेरार एक केस स्टडी नाळीचं एवढी बी रिझर्वेशनचं पण लोकस्थानी वाद वेरीच कोणी किंवा वर इम्प्लिमेंटेशन बरोबर जसं की मराठा रिझर्वेशन मिळवतो परंतु इम्प्लिमेंटेशन करतो कोणी करताना जरांगे पाटील पुन्हा एकदा बडो उस सिचुएशन वर टाइम वसंतराव नाईक साहेब रीती करून 53 में एआयबीसी स्थापन केली अब एआयबीसी स्थापन करताना जत रिझर्वेशन वर आवे की करतो 56 रो रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट ऍक्ट वो शेती मोठो प्रॉब्लेम आपल्याला काय प्रॉब्लेम लाग पहिलो प्रॉब्लेम लाय तमार हैदराबाद गया जे होतो तुम सुगाड़ी में रिजर्वेशन ले रहते मराठवाड़ा वो रिऑर्गनाइजेशन स्टेट रहती तमार एरिया रिस्ट्रिक्शन जैसे कंटिन्यू न करता तमार वो तेरो रिजर्वेशन ऑटोमेटिक डिसॉल्व हो 56 में और 56 थी 60 स्थानी तम जो हैंगिंग पोजीशन है मराठवाड़ा बस 60 में ही तम महाराष्ट्र में आओगे महाराष्ट्र में 61 एम पर विजेएनटी आपल्याला पहिली वाला रिजर्वेशन म्हणून और मैं तुमने इंक्लूड कर लेते आणि वो सेम बात होते भी सीपी बेरार वाले में ही 56 रू कायदा वगैरे रहती 56 ती 60 दरम्यान एक बी कास्ट सर्टिफिकेट शेड्यूल ट्राइबल रिजर्वेशन ची किंवा नामची आपले विदर्भ 56 रांगा जर कंच कास्ट सर्टिफिकेट शेड्यूल ट्राइब करंच पण 61 ऑर्डर आपल्याला लागू ही थर्ड कमिशन देशमुख कमिशन जर येती आणि महाराष्ट्र में आपण से मराठवाडा वाले विदर्भ वाले से विजयंती लागू अब ये आपण स्टोरी हैदराबाद भी वस स्टोरी 56 में रिऑर्गनाइजेशन स्टेट हैदराबाद में उनूर भी रिजर्वेशन चलू सुगाळी काही होतो की रिऑर्गनायझेशन स्टेट करतो ना क्षेत्रीय बंधने बदले स्पष्ट संकल्पना व्यक्त करतो जे ती वतर बी लोक सफर वेगळे 56 येते 1976 स्थानी 20 साल म्हणून बी रिझर्वेशन येतो आता कोई हैदराबाद येते वी तो ही कल्पना वी 1956 ते 1976 हैदराबाद वाले सुद्धा सुगाळी करताना शेड्यूल ट्राइबल रिझर्वेशन मुळोच कोणी पण 56 ते 70 स्थानी मुझे उठाव यो साऊथ इंडिया खास करून जतार नाईक कोणतरी एक चौ जे कर्नाटक वाले भी रिजर्वेशन सर्व आणि हैदराबाद भी रिजर्वेशन सर्व झटो आणि पण 76 एन अमेंडमेंट लियो 1950 जे आपण शेड्यूल ट्राइब शेड्यूल कास्टर जे ऑर्डर जोर में अमेंडमेंट होता आणि हैदराबाद पुन्हा एकदा शेड्यूल ट्राइब आपल्याला लिहिते जना की गोष्ट आहे आपल्याला लेन चालतो महाराष्ट्र आपल्याला का आपण लिहिते 76 में मुझे प्रोविजन यो की कोणसी स्टेट में शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइबल जर अमेंडमेंट करेल लिस्ट में तो डेडिकेटेड कमिशन तम होता इस्टॅब्लिश करो वो जो रिकमेंडेशन करीचे आणि हेच पेज प्रसंगांमध्ये मी वसंतराव नाईक साहेब
66 से पहले वहाँ देखो कहीं आपको रिकमेंडेशन की महाराष्ट्र में एज अ सीएम करके सॉरी 76 ईयर जी 66 से पहले वहाँ रिजर्वेशन डिमांड की दो हमने वहाँ सीपी बेरारे में आणि आंध्र प्रदेश में हमने रिजर्वेशन तो हमारा आते भी महाराष्ट्र में हम रिसोल्यूशन दाचा ठराव की दो मंत्रिमंडळ ठराव करताना सेंट्रल गव्हर्नमेंट दिनो जन काय हो की काही दंड रिव्ह्यू पेंडिंग वर कारण लोकसभा में वो बाबतीत चर्चा वीज होईल पुन्हा एकदा म्हणून जर रेजिग्नेशन करो तो वो टाइम जातू जातू जे रिकमेंडेशन कराय की भाऊ वो ऑर्डर आपण पेंडिंग से कारण वो पर जसो चाहे उसको फॉलो किया तो 75 में रिकमेंडेशन कराय शेड्यूल ट्राइबल रिजर्वेशन तो करता तो वो पर मात्र बिले पर चर्चा हुई तो बरेचसे लोग आपण जानकार लोग बहुत मानते की बाबू जगजीवन राम भी है किंवा बाकी शेड्यूल ट्राइबल वाले लोग सब आपण विरोध केले 8 जन केले वो पर काही चर्चा हुई इट्स स्टिल पेंडिंग उजे बिल जो पेंडिंग अब और नंतर काय जरी बिल पेंडिंग है तो 76 जन डेडिकेटेड कमिशनर बात आई आ तो वो बिल पेंडिंग रहती जो होती ते क्वेरी लेटर आ महाराष्ट्र 78 जन वसंत दादा पाटील आपको सीएम आनु क्वेरी लेटर आ कि तमार आनानु बिल पेंडिंग छ ये पर आप तमार विचार कर रहे था इट्स अंडर कंसिडरेशन मात्र तम आप जो सुधारित तमारा है देखो रिकमेंडेशन देखो 78 तो 78 ना रिकमेंडेशन ड्राफ्ट तयार होगो तो असुमार सांगतो ड्राफ्ट तयार होऊन दुर्दैवी वसंतराव नाईक साहेब समोर वसंतराव नाईक साहेब स्वतः जी बिल प्रेझेंट करायला ते हनुबी